हॅलो. हा बोलो. बंब साहेब नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा बोला सर. नमस्कार सर नमस्कार नमस्कार. मी एक 2च मिनिटं सर बोलणार आहे तुमच्याशी. मी परमेश्वर केंद्रे, रयत शिक्षण संस्था सातारा शिक्षक आहे मी. जी बोला सर. हा 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 सर, इतके छान मुद्दे तुम्ही शिक्षकाच्या मुख्यालय राहण्याबद्दल मांडत असतात, पण BLO मुळे जे काही नुकसान होतंय त्याच्यावर का बरं तुम्ही बोलत नाही अजून? बर, त्याचं कारण असं आहे हा की आपल्याला सर, जर शिक्षक मंडळी गावात राहिली असती ना हो. तर त्यांना BLOच्या बाबतीत विषयच निघाला नसता. कारण यांना प्रॉब्लेम काय आला, आता रात्री थांबू लागलं ना. समजा त्या गावात मुक्कामी राहिले असते है ना, तर शाळा करून हे सुद्धा काम आरामात शक्य झालं असतं. पण इतकंसं काम. हा. आता मला सांगा सरजी, आपण रयत शाळेचे शिक्षक महोदय आहात है ना. हो. हे सांगतात की शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतके काम देतात. हो. मी नाही, इतर व्यतिरिक्त कामाबद्दल नाही बोलत आहे सर मी. सर ऐका ना सर. समजा बघा, BLOचं काम असं आहे, हे राष्ट्रीय एका महिन्याचं काम आहे सगळं बरं का. एका महिन्याचं नाही आहे सर ते. मी तुम्हाला त्याची डिटेल देतो. सर ऐका तर खरं. सुट्ट्या संपल्या, आता शाळा चालू झाल्यावर 1च महिना आहे, जास्त नाही. आणि असलंही 2 महिने तरी सरांचं हे तर काम आहे, अधिकचे परिश्रम करावे, 8 तास जास्त काम करावं. हेच तर सरांकडनं अपेक्षा. आता काय झालं आपल्या दुनियामध्ये माहिती का, आपण बरोबरी करू लागलो ग्रामसेवकची, आपण बरोबरी करू लागलो तलाट्याची, आपण बरोबरी करू लागलो आमदाराची, आपण बरोबरी करू लागलो इतरांची. शिक्षक हा पेशा आणि शिक्षकांकडच्या अपेक्षा वेगळ्या आहेत सगळ्या. नाही सर, बोला. मी एकच मिनिट मांडतो की असं आहे की शिक्षक असू दे किंवा अत्यंत छोट्यातल्या छोटा कामगार असू दे, आपल्याकडं सगळ्यांना मानवी अधिकार आहेत आणि मानवी मर्यादा पण आहेत. अशा पद्धतीचे आहेत की शनिवार रविवारची सुट्टी ही सगळ्यांनाच आहे सर. ती कशासाठी आहे की आठवडाभर तुम्ही जितकं काम कराल ते एका मानवी मर्यादेच्या पलीकडे जाऊ नये, त्याच्यावर कुठला त्याचा स्वाभिमान पण दुखावू नये, त्याच्या शरीराला आराम मिळावा, मानसिक मनस्थितीला सुद्धा आराम मिळावा, जेणेकरून पुढचं त्यांनी काम अजून चांगल्या पद्धतीनं करावं. हे रविवारच्या सुट्टीचा किंवा शनिवारच्या ह्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे. इव्हन तो कामगार असू दे, लेबर असू दे किंवा अजून कोण असू दे. मग अशा वेळी शिक्षकांनी सुट्टीच्या दिवशी पण काम करायचं, शाळेच्या वेळेनंतर पण करायचं. बोलू का तुम्ही? हे का हो, ऐका ना. एकदम बरोबर बोलले तुम्ही, फार चांगला मुद्दा बोलले तुम्ही. हो. तर तुमचे शरीर, मानसिकता हे सगळे तंदुरुस्त राहावे, दुसऱ्या दिवशी फिरायला तुम्ही फ्रेश राहावे म्हणून मुख्यालय दिलेले. तुमचे सगळे शिक्षक 3, 4 ते 5 तास अपडाऊन करतात सर. अपडाऊन मध्ये जी एनर्जी वेस्ट का दिलंय मुख्यालय राहायला, ही जी तुमची एनर्जी रोज वेस्ट होऊ लागली बघा, हा प्रसंग फार क्वचित घडतो. एखाद्या 2-5 वर्षामध्ये एकदा घडतो. तुम्ही जे बाकीचे कामं सांगू लागले ना, माझं ऐका ना सर. तुम्हाला लागलीच 2 महिन्याचं मुलांचं लगेच आठवू लागलं आणि इतक्या वर्षापासून तुम्ही स्वतः अपडाऊन करू लागले. तुम्हाला गावात थांबून व्यसनाधीनता कमी करावी, मुलांच्या घरी जावं, तुमच्या शाळेत शिकवायला वेळ नाही, व्यसनाधीनता लांब राहिली सर, शिकवायला वेळ नाहीये. माझा प्रश्न तुम्ही थोडासा तुम्ही माझं पूर्ण ऐकत नाहीये. ऐकतो. सर, तुम्हाला आम्ही 10 वर्षापासून मी हे मागतोय शिक्षणाधिकाऱ्यांना सगळ्यांना, दिवसभर तुम्ही सांगता ना इतर काम आहे की नाही, तर मग डायरी कामाबद्दल बोलतच नाहीये सर आपण. ऐका ना, इतर कामाबद्दल काहीच म्हणणं नाही किंवा तुम्ही मुख्यालय राहण्याबद्दल पण काय म्हणणं नाही. फक्त BLOचं काम, त्याच्यामुळे सगळं पूर्ण आयुष्यावर झाले. आयुष्य नाही सर, तुम्ही आयुष्यावर का नेताय? म्हणजे आता असा मुद्दा का फिरवताय? मग काय बोलताय? मला काय म्हणायचं सर की गेल्या मार्च-एप्रिल पासून हे काम सुरू आहे. आता जून-जुलै आलाय. एवढ्या काळातल्या मुलांचं होणारं नुकसान कोण भरून काढणार? त्याच्याबद्दल तुम्हाला का, म्हणजे मुख्यालय राहून जे काही तुम्ही म्हणताय नुकसान होतंय, ते नुकसान झालेलं तुम्हाला चालणार, म्हणजे त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. तर ह्या काळामध्ये जे काही नुकसान होणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही का बोलणार नाहीये किंवा का बोलत नाही? काय मला सांगा, किती वेळ काम करता बरं दिवसभरामध्ये? मी सांगतो सर.
अगदी 1000% सत्य. तुम्हाला सत्य सांगतो. मी फोन लावायचा म्हणून लावलेला नाही किंवा काय नाही. मला फक्त ह्यातून तुमची पोटतिडकी जर विद्यार्थ्यांच्या प्रती असेल तर तुम्ही त्याच्यावर निश्चितपणे बोलणार आहे. नाहीतर तुम्ही सरकारचं हे काम आहे म्हणून पॉलिसी म्हणून बोलणार असाल तर त्याचं उत्तर मला मिळणार नाही सर. मी 3 महिने रयतचा असू दे कुठलाही असू दे सर, मी गेल्या 3 महिन्यापासून माझ्या अभ्यासाची पूर्वतयारी केलेली नाही. ना मला त्याचा वेळ मिळतोय, ना मी जनगणनेतून बाहेर आलो, ना मी ह्या BLO मधून आलो. सर मी विचारलं तुम्हाला कमीत कमी सर, लेट मी कम्प्लीट. तुमच्या मध्ये नका देऊ. मी आपला प्रश्न काय चालू होता. नाही सगळ्या शिक्षका सर, जे माझी परिस्थिती आहे तीच सगळ्या BLOंची आहे, तीच आहे महाराष्ट्रभरातला. नाही प्लीज लेट मी कम्प्लीट सर प्लीज. सर किती वेळ करता हे सांगा ना. काय म्हटलं BLO दिवसभरामध्ये हे दिलेलं काम किती वेळ करता हे सांगा. सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30, 6, 6:30 जितका वेळ. आता कॅम्प जितका वेळ चालतोय, लोक जितका वेळ येत आहेत ना तितका वेळ आहे. दुसरी गोष्ट अशी आहे सर की शिक्षण अधिकारी वेगळंच परिपत्रक काढतायत, राज्य शासन वेगळंच काढतंय. ह्याच्यात एक वाक्यता का नाही सर? ह्याच्याबद्दल पण तुम्ही बोला ना. तुम्ही एकतर्फीच जर शिक्षकांच्या विरोधात बोलत असाल तर सर तुमचा उद्देश चुकीचा आहे, तुमची पॉलिसी चुकीची आहे. तुम्ही 2 गोष्टी वेगवेगळ्या घेतल्या. 2 मध्ये जर कॉन्ट्रोवर्सी असेल ते मला तुम्ही कळवा. मला कोणीतरी कळवलं समजा बरं का. जर शासनाच्या चुका असल्या ते पण पत्रव्यवहार केलेले मी तुम्हाला जेव्हा म्हणेल तेव्हा पाठवून देऊ शकतो बरं का. मला जर कोणी कळवलं की बाबा रे बघा आमदार तुम्ही असं बोलता परंतु याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी, हा परिपत्रक वेगळा तो परिपत्रक वेगळा, मी तिथे जाऊन बसून शिक्षण मंत्र्यांकडनं ते बदलून घेईल. नंबर 1 बरं का. नंबर 2 मी जे बघू लागलो आमच्या शिक्षकांचं, समजा तुम्ही जे सांगू लागले ना, शाळेच्या व्यतिरिक्त जे शिक्षक समजा आता 10 ते 4 काम करतात किंवा 9 ते 4 काम करतात, व्हॉट एव्हर इट मे बी, बरोबर की नाही. प्रत्येकाने दिवसभरामध्ये समजा 6 महिने 4-4 तास जास्त काम केलं. का करायचं? शिक्षकांनीच का करायचं? शिक्षकांना मानवी मर्यादा नाहीत का सर? तर मानसिकरित्या खराब झाला तर चालतो आपल्याला. हॅलो ऐका सर, असं बोलू नका. शिक्षकांनी 80, माझी गोष्ट ऐका, 80% शिक्षकांनी सगळ्या मानवीय मर्यादा ओलांडून टाकल्या सर. काय तो तुमचा आरोप आहे सर. आपण ह्याच मुद्द्यावर बोलूया ना. ह्याच मुद्द्यावर बोलतो ना तुम्हाला. म्हणजे तुमचं असं मत आहे की शिक्षकांनी, शिक्षक खोटारडे आहेत किंवा सगळे शिक्षक अशाच पद्धतीने करतायत काम, म्हणजे मानवी मर्यादा ओलांडलेल्या आहेत. कुठल्या सर एखादी 2 उदाहरण सांगा की. सांगतो. आणि म्हणून त्यांनी तसं केलं म्हणून BLOचं काम त्यांनी करायला पाहिजे असं? नाही अजिबात नाही. अजिबात चुकीचं आहे असं नाही बोलत मी. मी तुम्हाला हे सांगू लागलो. बघा 2-3 आता नीट माझं व्यवस्थित ऐकून घ्या. येस सर. सगळ्यात पहिले आपल्या RT मध्ये आपल्याला निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन आणि जनगणना या 3 बाबी कंपल्सरी. बाकी तुम्ही सगळं नाकारू शकता. तुम्हाला नाकारण्याचा घटनात्मक संपूर्ण अधिकार आहे. बरोबर आहे. नंबर 1 मी ही गोष्ट लेखित पाठवलेली आहे. तुम्ही कुणीही नाकारू शकता. तुम्हाला कुणीही त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही. सन्माननीय न्यायालय, उच्च न्यायालयामध्ये पण लोक गेले तरी ते ऐकत नाही याच्या बाबतीमध्ये. 3च गोष्टी तुम्हाला कंपल्सरी आहे. बरोबर आहे. हा जो SIR चा भाग आहे तो निवडणुकीचाच भाग आहे बरं का. कम्प्लिटली निवडणुकीचा भाग आहे. त्यामध्ये तुम्ही नाकारू शकत नाही. पण त्या काळात शासनाने पर्याय व्यवस्था काय केलेली आहे? ऐकायचं खरं तर पूर्ण ऐकायचं खरं माझं असं नका करू सर. तुम्ही तुम्हाला सुट्टे असतात त्याच्यामध्ये तुमचे पेपर तुम्ही कसे, तुम्ही म्हणता ना आता कसे लोक म्हणजे कुणी कसं केलं, शिक्षक लोकांनी काय मर्यादा ओलांडल्या. बरोबर आहे. 70% शिक्षकांच्या मर्यादा सांगतो सर मी आता बरं का. बघा 99.99% शिक्षक खोटी कागदपत्र लिहून बरं का मर्यादा सांगतो तुम्हाला. 99.99 सर तुम्ही जबाबदारीने सांगताय. 99.99% लोक असं लिहून देतात की मी त्या गावातच राहतो किंवा राहते. अच्छा, म्हणजे ऐका ना सर एकच मिनिट मला फक्त म्हणजे तुमचं असं मत आहे की महाराष्ट्रातले 0.1% शिक्षक मुख्यालय राहतात? 100% बोलतोय मी. करेक्ट आहे. खोटं आहे सर. मी तुम्हाला आकडेवारी देतो. द्या देतो. ही की मुख्यालय राहणाऱ्या शिक्षकांचं प्रमाण जवळपास 40% आहे. 60% शिक्षक मात्र. मी 40% जर असेल ना, ऐका ना माझं लिहून घ्या, हे माझं वाटल्यास रेकॉर्डिंग करून घ्या. मी 40 दिवसाच्या आत राजीनामा देऊन टाकेल. चालेल ना सर, चालेल. आणि मी तुम्हाला सांगतो सर 0.1% तर ते प्रमाण नाहीच आहे. ठीक आहे. बरं किती असेल?
आम्ही जो सर्व्हे केलेला आहे आम्ही आता हे मुद्दे तपशीलवारपणे मांडणार आहे सर, कारण हे आमच्या नाकीनऊ आलेलं आहे. तुम्ही काय करू लागले सर, मला असं वाटतं माहिती न घेता असं याचा अर्थ असा माहिती आहे सर, माझ्याकडे माहिती आहे, संबंध महाराष्ट्राची नाही. आम्ही आमच्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये की साधारणतः किती लोक बाहेर राहतात, किती ह्याचा ऍक्च्युअल सर्व्हे केलाय सर. कोणती पंचायत समिती तुमची? हवेली. हवेली, बरोबर आहे. जिल्हा कोणता आला? पुणे. बरोबर आहे. हो. आता तुम्ही शहराचा भाग सोडून द्या बरं का, मी ग्रामीणवर बोलतोय. हो सर, नाही मी 8 वर्ष तर ग्रामीणलाच होतो सर. नाही, तुमची गोष्ट तुम्हाला बघा म्हणजे मला दोन्हीकडचा अनुभव आहे सर. हा तर माझा ऐका ना, माझ्या संपूर्ण आतापर्यंतच्या शिक्षकांच्या बोलण्यामध्ये तुम्ही जे बोलतायत ना, बरं का, तुम्ही हे फर्स्ट शिक्षक आहेत की जे कमीत कमी लॉजिकली बोलतायत. तुम्ही बोलताना कोणतीही आपली हे नाही करत आहे. बरं, नाही करणारच नाही सर, तो माझा उद्देशच नाहीये. मला फक्त माझं म्हणणं हे आहे सर की ऐका ना सर, माझं पूर्ण ऐका. मी इतक्या शिक्षकांची बोलतो ना, मी काही 1-2 शिक्षकावर बोलत नाहीये. 30% शिक्षकांचा आजही मला आदर आहे. बरं का, आजही मला आदर आहे. मी त्यांचे पाय धुवून पितो. मी दरवर्षी अशा शिक्षकांना बोलावून कार्यक्रम घेतो, त्यांचे कारण देतो की मी यांना का बरं पुजतोय म्हणून. बरं सर, त्यांच्या घरी जातो मी काय अशा शिक्षकांच्या. आमच्याकडे बरेच शिक्षक आहेत असे की जे अगदी मन लावून काम करतात. आता समजा तुमचे गावित सर आहेत, ते पण चांगले आहेत, असे भरपूर आहेत. आणि मी ते दुसऱ्या शिक्षकांना काय सांगतो, तेच शिक्षक, त्याच शाळा, तेच जिल्हा परिषदा हे जर करू शकता तर तुम्ही का करू शकत नाही? जसं तुम्ही आता बोलता बोलता काय बोलले सर, की अपेक्षित असं आहे की माणसाने आपलं काय म्हणतात तंदुरुस्त राहावं, त्यांची एनर्जी वेस्ट होऊ नये, त्यांचं मानसिक दृष्टिकोन बघावं, हे तुम्ही बोलले, बरोबर आहे. आता बघा बरं का सर, माझं आता 16 वर्ष चालू आहे आमदारकीचं, है ना. ही पहिली वेळ मी बघतो आहे की सातत्याने इतकं शिक्षकांना 3-4 महिने 5 महिन्याचं काम तुम्हाला भेटलेलं आहे, असं समजून चला तुम्ही, बरं सर. मग सातत्याने आता इतक्या याच्यात दुसरं कधीच नाही सुचलं दुसऱ्यांना की बाबा आम्ही जे पाप करतोय, बरं का, पाप शब्द वापरतो मी, याच्याकरता वापरतो पाप शब्द, की तुमच्यावर डिपेंड आहे आमचा देश आणि राज्य. जर आमचा शेतकरी जास्त बिचारा काय म्हणतात अनएज्युकेटेड आहे किंवा पालक जास्त अनएज्युकेटेड आहे, तर जास्त जबाबदारी वाढली शिक्षकांची, बरोबर आहे, की बाबा त्यांनी जास्त उलट लक्ष देऊन मुलांकडे द्यायचं आहे. कारण की इतकं जर आहे तर माझ्यावर हा देश डिपेंड आहे, माझ्यावर राज्य डिपेंड आहे. तुमचा पगार सॅलरी सोडून द्या बाजूला, का बरं सोडून द्या बाजूला, कारण की त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. तसा जर लावला तर त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू शकतो पूर्णच्या पूर्ण. पण आज आई वडिलांपेक्षा पण गुरुला जो स्थान दिलेलं आहे नाही का, त्या करताय. आता मी तुम्हाला माझ्या जिल्ह्याची आणि मराठवाड्याची स्थिती सांगतो सर. मी मराठवाड्यातलाच आहे मूळचा. हो सर, तर मी स्थिती सांगतो सर. आता मी थोडंसं डेअरिंग करून म्हणजे काय म्हणतो, थोडं कमी करतो त्याच्यामध्ये आकडा, है ना. 90% शिक्षक, किती 90% शिक्षक हे अपडाऊन करतात. एकाचंही अंतर 3 तासापेक्षा, म्हणजे जाऊन येऊन सांगतोय मी तुम्हाला, 1.5 तास जाणे, 1.5 तास येणे, सकाळी निघून हे करणे वगैरे, नाही का. आपल्या दिवसभरामध्ये समजा आपल्याला काम करायला 10 तास आहे, मॅक्सिमम 10 तास असतात आपल्याला सगळे मिळून काम करायला. 3 तास यांचे एनर्जी वेस्ट मध्ये जाऊ लागले सगळे. जेव्हा की अपेक्षा आहे तुम्ही त्या गावात राहून की बाबा कीर्तनाच्या ठिकाणी बसा, कुणाचे पाय थिरकतात, कोण चांगलं ड्रॉइंग करू शकतं, कुणाचं संभाषण चांगलं आहे, का बरं हे युद्ध होऊ लागले. अशा पारावर बसून शिक्षक हे 24 तासाचं हे आहे, बसल्या ज्ञान पाळायचंय, म्हणजे हसी मजाकमध्ये सुद्धा किंवा कशामध्ये सुद्धा. अहो सर, मला इतकं वाईट वाटतं, जिल्हा परिषदाच्या शिक्षकांनाच त्यांचे मुलं बाळ स्वतःच्या जिल्हा परिषदच्या शाळेत टाकायची हिंमत नाही सर. याच्यात सगळं आलं हो सर. आता काय बोला, ह्या हिमतीमध्ये तुमच्या सारख्यांची कंडिशन थोडीशी वेगळी असू शकते, मला ते नाही बोलायचं. परंतु बाकी मी बघतोय ना काय की प्रचंड असं राग येतो सर, इतका राग येतो की विचारू नका तुम्ही. आणि मग सांगतात पुन्हा. आता मी तुम्हाला आणखी आकडेवारी देतो बरं का, तुम्ही लिहून घ्या सर. LICचे एजंट, बँकेचे एजंट, लोन एजंट, सावकार्या, प्लॉटिंगचे धंदे, बियर बार, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी इंजिनियर बरोबरच्या पार्टनरशिप, रस्त्यांची कामं, म्हणजे तुम्हाला अरे एकट्याने पण नाही केलं पाहिजे, एकट्याने पण त्या संघटनाने लागलीच त्याच्या घरी जाऊन समजवलं पाहिजे. हे आपल्या देशाला शोभेचं नाहीये, हे आपण नाही करायचं, आपल्याला नाही दिलेली गोष्ट करायला. लेट मी टॉक सर, थोडंसं बोलतो आता, मला पण थोडंसं बोलू द्या, म्हणजे आपला संवाद थोडासा ह्याच्याकडे जाईल. बोला. की आता तुम्ही म्हणताय की ह्या संघटनांनी त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे किंवा हे धंदे करतायत वगैरे वगैरे.
सर हे जे शिक्षण अधिकारी आहेत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, मग ह्या लोकांचं काय काम आहे सर? हे तुम्ही जे सर तुम्ही जे बोलताय मला विचारलं मला बोल दे ना आता. नाही माझं पूर्ण झालं नाही सर. तुम्ही तुम्ही मला बोल दे ना आता. एकदम बरोबर तुमचं. हे जे आता बोलू का, मला तर शब्द दुसरे नाहीये. नंबर 1चे राक्षस वृत्तीचे लोकच तुमचे शिक्षण अधिकारी, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, हे निव्वळ दलालांचे हे झाले, त्यांचे बाजार मांडलेत सर यांनी. सर मग काय करू लागलो मग? तुम्हाला SIT जी लावली ना सर, तुम्ही बघा SIT जी लावली ना, आज तागायत 9,000 तर प्रूव्ह झाले. काय बोगस शालार्थ ID दिलेले हे शिक्षण अधिकारी, बरोबर आहे. डेप्युटी डायरेक्टर इतकंच नाही, जी SIT झाली ना त्याच्यावरची पण इन्क्वायरी सुरू करतोय मी आता पुन्हा. ज्या SIT मध्ये पण ह्यांनी लफडे, त्यांना वाटतं की बा कोण होणार आहे, कोण बघणार आहे, काय होणार आहे म्हणून. सगळ्यात नालायक वर्ग जर असाल तुमच्या ह्याच्यामध्ये साहेब, तर तो एज्युकेशन ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, तिन्याची ही सॉरी साठगाठ. केंद्र प्रमुख ऐका ना सर, केंद्र प्रमुख कधी जातच नाही, नुसतं ऍपवर सांगतो हे करा ते करा. अरे बरोबर आहे, जर जास्त काम आहे, जास्त ऍप आहे, सांगा, आम्ही करणार नाही. तुम्हाला मुद्दाम काय करायचं आहे असं सांगून आणि बाकीचे कामं धकून घ्यायचे. बिनधास्त तुम्ही नाकारा ना, नाही करायचे आम्हाला इतके, आम्हाला काम करू देत. का बरं करायची आम्ही ही गोष्ट? नाही करणार आम्ही. संघटना त्याच्यावर काम करा, काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्यासारखा मुलगा त्याचं नेतृत्व करेल, मी सांगेल हो हे जे बोलतायत हे बिचारे सगळे गावात राहून, मुख्यालय राहून 24 तास त्यांची ड्युटी बजावतायत. हे बाकीच्या रिकामचोट कामं सरकारने करावे, नाही तर तिकडे त्यांच्या व्यवस्था लावाव्या. काही गरज नाही या करण्याची. परंतु शिक्षक लोक स्वतः त्याच्यामध्ये जाणून बुजून इन्व्हॉल्व्ह होऊ लागले आणि त्यांना तसंच पाहिजे, कारण की त्यांना सांग पाहिजे करायला. ही वस्तुस्थिती जर आजची. नाही सर, माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे. मी कुठल्याही प्रकारचं मला शिक्षकांची सहानुभूती मिळावी, मी त्याच्यासाठी बोलावं ह्याच्यासाठी फोनच केलेला नाही. मी तुम्हाला प्रश्न किंवा फोन एवढ्यासाठी केलाय सर की ठीक आहे, ते जे आहे म्हणतात तुम्ही बोलताय त्यात तथ्य नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण हे BLO सारखं सर थर्ड क्लास काम शिक्षकांना देऊन शिक्षकाची प्रतिष्ठा सर घरोघरी जाणं, शाळा बुडवणं, ह्यात सर 1% शाळेचं काम करायची मनस्थिती होत नाही. तर माझं असं मत आहे की हे एकतर तुम्ही ह्याला पर्याय यंत्रणा उभा करा, ह्याच्यावर हे शिक्षकांना काम देणं म्हणजे हे काम कोण पण करू शकते ना सर, शिक्षकच का? बर, तुमच्या टक्केवारीनुसार 80% शिक्षक काम करत नाही असं धरून चालूया, पण म्हणून हे सगळं ह्यांच्यावरच थोपवायचं. अहो मला तर नाही सर ऐका, उद्या 100% जरी शिक्षकांनी काम नाही केलं म्हणून त्यांच्यावर थोपवावं हा भाग एकदम मुळीच चुकीचा राहील बरं का. मला ते नाही म्हणायचं. फक्त शिक्षकांना देण्याचा उद्देश असा आहे की ते फक्त शिक्षक लोकच असे पटाईत असतात, हे सगळं बघायला पटाईत म्हणजे हुशार त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. त्यांचे फॉर्म भरताना चूक होऊ नये, कारण की बरंच त्याच्यामध्ये मायन्यूट काम आहे. ते काही असं फार असं सर एक मिनिट सर, म्हटलं ते इतकं मायन्यूट काम आहे की ते परफेक्ट फक्त शिक्षकच करू शकतात ऍक्च्युअल मध्ये, बाकीच्यांच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी त्या, म्हणून त्या शिक्षकांना दिलेल्या आहेत. नाही तर तलाठी, ग्रामसेवक असले भरपूर लोक आहेत कागद भरवण्यात पटायत आहेत तर देश बर्बाद करून टाकला ह्या लोकांनी. मी फक्त एक काम करतो बरं सर, थोडंसं याच्यात आलोय मी, 5 मिनिटात पुन्हा फोन लावतो तुम्हाला. चालेल. ओके.